अरे या गरीबाला कोणीतरी खायला द्या रे, काहीतरी द्या. काय अवस्था झाली आहे माझी. अहो द्या. अरे हा हा आपला राजू आहे. हा माझा मुलगा राजू आहे. राजू 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 ये लवकर ये राजू बाळा. राजू बघितलं तुझ्या बापाची अवस्था कशी झाली आहे. धड अन्न गेलं नाही आहे पोटामध्ये, खायला नाही आहे. बरेच दिवस झाले काही खाल्लं नाही आहे मी. मला तुझ्या नाही ही बघ दारू दारू मला भूक लागते. भूक दारू पितो मी. नाही येणार तुझ्या घरी. मी घरी येऊ म्हणतोस. तुझी बायको सरिताने तू घरी नसताना भांडणं केली. तुझी बायको मला वाटतं ते बोलली, खूप वाईट साईट बोलली आणि मला घराबाहेर काढले तुझ्या बायकोने. मला माझंच घर होतं ते, माझंच घर. आणि माझ्याच घरातनं तुझ्या बायकोने मला बाहेर टाकलं, काढून टाकलं, घराबाहेर टाकलं मला. मी नाही येणार तुझ्या घरी. आणि माझी मालती बायको पण या जगात नाही. काय करू तू सांग. या बापाची अवस्था बघ काय झाली आहे. अरे मी नकोसा होता ना तुम्हाला, म्हणून तुम्ही सारखी सारखी घरात भांडणं करायचात. आता मी बाहेर पडलो. आता तुझ्या बायकोला काही प्रॉब्लेम नाही आहे, काही त्रास नाही आहे. आणि आता जर मी तुझ्या बरोबर गेलो आणि तुझ्या बायकोने मला वाटतं तसं बोलली तर काय करायचं. काय करायचं बोल. नाही येणार, नाही येणार मी घरी. अरे बाळा राजू, भूक लागली आहे रे, भूक लागली आहे. बरेच दिवस खायला नाही गेलं, अन्न नाही गेलं पोटात. खायला भूक लागली. दारू दारू कसे दिवस भरपूर काढले ते मला माझं माहिती आहे बाळा. राजू राजू मी माझ्या बहिणीकडे गेलो, तिने घरात नाही घेतला. भावाकडे गेलो, त्याने सुद्धा घरात नाही घेतला. कुठे जायचं मी. शेवटी रस्त्यावर आलो रे. तुझा बाप हा रस्त्यावर आला आणि तू आत्ता उगवतोस मला घेऊन जाण्यासाठी घरी. भूक लागली रे. घरी चल म्हणतो. काय बायकोने माफी मागितली आहे तुझ्या बायकोला सगळं कळलं. ती चुकली आहे तर जाण झाली तिला. माफी मागायची तिला माझी. कसा खरं मानू मी. माझी अवस्था बघितली. तुझ्यामुळे झाली, तुमच्या सर्वांमुळे झाली अवस्था. तुझा बाप रस्त्यावर आला आणि भीक मागतोय. घरी ये. चल मला घरी घेऊन चल रे. आता चल घरी जाऊ. जर असं खायला देऊ. खायला दे रे बाळा माझ्या मुला. चल चल घरी जाऊया. चल आता काय करायचं.